पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असताना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। महावीर जयंतीनिमित्त बोरिवलीच्या एका कार्यक्रमात गुरुदेवाजींच्या आशीर्वादानं माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली, हा तर चमत्कार आहे असं विधान केलं। त्यानंतर रितू तावडे ट्रोल झाल्या होत्या। संजय राऊत यांनी रितू तावडेंवर सडकून टीका केली आहे। त्यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेतून त्यांनी संजय राऊतांना जोरदार सडेतोड उत्तर दिलंय। रितू तावडे म्हणालेत की संजय राऊत यांच्या जिभेला हाड नसल्याचंही त्यांनी म्हटलं। गुरुदेव नम्रमुनी महाराज यांना मी भेटले, मला गळ्याचा त्रास होत होता, त्यावेळी त्यांनी मला ओमचा उच्चार करण्यास सांगितलं। ज्यावेळी आपण ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याचा एक व्यायाम होतो आणि गळ्याला आराम मिळतो। घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह, नगरसेविका राखी जाधव, धर्मेश गिरी, आम्ही त्यावेळी गुजरातमध्ये त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो होतो। त्यावेळी त्यांनी आमच्याकडून ओमचा उच्चार करून घेतला। मी सातत्यानं रोज उठून सतत ओमचा उच्चार करत आहे। त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला। मी ती माझी भावना व्यक्त केली। याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं। स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, आम्ही सर्व भक्त आहोत। आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतो। मी घरी पोहोचले नाही त्यापूर्वी अशाच प्रकारच्या न्यूज लावल्या गेल्या। अतिशय घाणेरडे, किळस वाटते मला या गोष्टींची। तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय, मला खरोखर वाईट वाटतंय। काल ते जे बोलले ते कुठेच आले नाही, त्या कार्यक्रमाबद्दल कुठेच आले नाही। जे ट्रोल करतात त्यांच्या घरी काही आया बहिणी आहेत की नाहीत, अशा पद्धतीनं तुम्ही ट्रोल करताय, खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करता, या शब्दात रितू तावडे यांनी संताप व्यक्त केला। गुरुदेवजींच्या औषधांमुळे घशाचा आजार बरा झाला असं मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या। संजय राऊत म्हणाले की खरातच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटलं। ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधानं बरं वाटलं। एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो।